ओझर येथील जनार्दन स्वामी महाराज आश्रमात म्हाळसा माता पुण्यतिथी सोहळ्याचा भव्य प्रारंभ झाला। पहाटे ब्रह्ममुहूर्तावर झालेल्या विधी भागवत वाचन, सत्संग आणि महाआरतीनंतर परिसरातून लक्षवेधी पालखी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत 777 किलो चांदीचा रथ, भगवान बाणेश्वराचे भव्य चांदीचे मुकुट आणि जगद्गुरूंच्या पालखीचे दिव्य दर्शन हे विशेष आकर्षण ठरले। फटाक्यांची आतिषबाजी, रांगोळी, सडा, समर्जन, पुष्पवृष्टी, आरतीची ताटे आणि पुष्पहारांनी पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले। त्यामुळे अवघा परिसर भक्तिमय आणि मंगलमय झाला होता। या सोहळ्याच्या निमित्तानं हजारो महिला जपानुष्ठानात सहभागी झाल्या असून आठवडाभर मौनव्रत, उपवास व विविध तपश्चर्या करणार आहेत। काही महिला हवेवर, काही पाण्यावर तर काही दूध फळांवर उपवास करून जपानुष्ठान करतील। सोहळ्यात अखंड नंदादीप, महायज्ञ, अभिषेक पूजन, हस्तलिखित नामजप, श्रमदान, भागवत वाचन, दिवसातून 4 वेळा विधी पाठानंतर सत्संग व महाआरती असे अनेक आध्यात्मिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत। या सर्व उपक्रमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला जाणार आहे। शुभारंभाप्रसंगी जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराजांनी महिला शक्तीच्या महान परंपरेचा गौरव केला। अहिल्यादेवी, जिजामाता, झाशीची राणी, कौशल्या माता, अंजनी माता, म्हाळसा माता यांसह अनेक वीरमाता व संत महिलांच्या कार्याची प्रेरणादायी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली। यावेळी विवेकानंद महाराज यांनी सूत्रसंचलन केले व आश्रमीय कार्याची माहिती दिली। ब्रह्मचारी रामानंदजी महाराजांनी अनुष्ठान, नियम व आध्यात्मिक मार्गदर्शन केले। सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आश्रमातील विविध समित्यांनी परिश्रम घेतले असून मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली। बाईला साडी सद्गुणी काय? बाईला साडी सद्गुणी, पुरुष असावा देव द्या, म्हणजे बाई कसं पुरुष म्हणजे पुरुष कसा असावा, बाई कसा असावी काय म्हणजे बाबाजी? बाईला साडी सद्गुणी म्हणजे पहाटे उठून सगळं समजून करणारी, तुळशी पूजा करणारी, आपलं अंगावर बघा झाडून म्हणतात हात फिरी तिथे कारण पहाटच्या पूर्व करावं, मग सूर्योदयाच्या अगोदर आपल्या घराला समोर लक्ष्मी असते। लक्ष्मी काय करायला प्रवेश करते? ज्या घरात समोर झाडून जोडून सगळा रांगोळी घातलेली आहे त्या घरामध्ये कोण प्रवेश करतं? कारण मग काय हात फिरी तिथे, हात फिरी तिथे, हात फिरी तिथे महिला साडी सद्गुणी आणि पुरुष असावा देव द्यावे, म्हणजे माणसाने सुद्धा उठून सगळं उठून काय केलं? विधी पूजा पाठ करू शकते। त्यानंतर भाग्यवान बघा, पुण्यवान आणि अशा सर्व माता भगिनी ज्या मासामातांच्या त्यांच्या परिसराने जपानुष्ठानात सहभागी झालेले आहेत, उपस्थित झालेले आहेत, ज्यांना आता या अनुष्ठानाच्या निमित्ताने सापडले 1.25 लाख किती 1,25,000 जर संधी बघा मिळाली तर तेव्हा एक आमच्या पुण्यवर्गांच्या पात्रामध्ये जोडीमध्ये बघा त्यांना प्राप्त होणार आहे। पण महिलांच्या जास्त प्राधान्य कशाला द्यायचे? कशाला द्यायचे? ज्यांना अनुग्रह आहे त्यांनी काय करायचं? त्यामध्ये जप करायचं। ज्यांना अनुग्रह त्यांनी काय करायचं? ओम जनार्दनाय नमः हा जो बाबांचा नामाचा मंत्र आहे तो बघायचा, त्याचा जप करायचा। अशा रीतीने जप तप अनुष्ठान करते ऋषी, कारण पहिलं हे जपानुष्ठान करून करायचं फक्त ऋषीमुनीच करायचे। आपल्या सामान्य जनतेला त्या माता वगैरेंना अंदाज संधी होती का? अजिबात मिळू शकते। ही संधी कोणी प्राप्त करून दिली? कारण